मूळ मुद्दे बाजूला पडतात की काय अशी एक शंका यायला लागलेली आहे। मूळ मुद्दे जे खरे आहेत मग त्याच्यामध्ये 10 वर्ष मोदी सरकारने काय केलं हा एक प्रश्न महत्वाचा आहे, ज्याला बगल दिली जाते आणि दुसऱ्याच कुठल्या तरी मुद्द्याला महत्व देऊन लोकांची दिशाभूल केली जाते। असो, याबद्दल मी माझ्या प्रचार सभांमधून बोलणार आहे। आज मी तुम्हाला जे बोलवलेलं आहे तो विषय महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश, तेलंगणा इथल्या ज्या काही निवडणुका झाल्या, कर्नाटकाची निवडणूक झाली, त्या निवडणुकीच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांशी बोललो होतो आणि त्याच्याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी विचारणा केली होती। कारण हा व्हिडिओ मी तुम्हाला ऐकवतो, कारण माझ्या फोनमध्ये व्हिडिओ आहे। कदाचित आता तुम्हाला मी फोनमध्ये असल्यामुळे दाखवू शकणार नाही, पण हा जो व्हिडिओ आहे त्याचा आवाज नाही। विशेषकर आप सभी को अयोध्या में राम मंदिर का दर्शन करना है ना? करना है या नहीं करना है? खर्चा होगा ना? होगा ना? मगर मैं कहता हूं नहीं होगा। आप 3 दिसंबर को भाजपा सरकार बना दो। भाजपा मध्य प्रदेश सरकार सभी को बारी बारी फ्री ऑफ कॉस्ट अयोध्या में रामलल्ला का दर्शन करा देगी। मला वाटतं आपल्या माध्यमातून हा आवाज जनतेपर्यंत पोहोचला असेल। हे परत तुम्हाला ऐकवण्याचं कारण असं की त्याच वेळेला आम्ही निवडणूक आयोगाकडे एक विचारणा केली होती, तक्रार नव्हती केली, विचारणा केली होती आणि त्याला कारणही तसंच होतं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवडणूक लढवण्याचा किंवा मतदान करण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाने अटलजी पंतप्रधान असताना काढून घेतला होता। त्यांना 6 वर्ष निवडणूक लढवायला देखील बंदी केली होती। याचं कारण त्या काळात त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला असा त्यांच्यावरती करप्ट प्रॅक्टिस असा ठपका ठेवून हा निर्णय घेतला होता। आणि मग त्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरती हे जे आपले पंतप्रधान आणि आपले गृहमंत्री उघड धार्मिक प्रचार करतायत, हा प्रचार आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहून विचारणा केली होती की अशी काही आपण यांना सूट दिलेली आहे का, किंवा निवडणुकीच्या कायद्यामध्ये काही बदल केला आहे का, की पूर्वी हा आमचा अनुभव आम्हाला आल्यानंतर आज तर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री बजरंगबली की जय बोलून बटन दाबा सांगतायत। अगदी कसा नाही बोलले तरी बटन दाबा बोलतायत। अमित शहा, तुम्ही आमचं सरकार आणल्यानंतर रामलल्लाचं दर्शन मोफत करू असं आश्वासन देत आहे। हा निवडणूक आचारसंहितेमध्ये मान्य केले गेलेला नियम आहे, त्याच्यात बदल केलाय का हे आम्हाला पाहिजे होतं। त्याच्याबद्दल परत एकदा स्मरणपत्र देऊनही निवडणूक आयोगाकडनं आम्हाला काही उत्तर आलं नाही आणि आम्ही त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही एकतर उत्तर द्या आणि उत्तर दिलं नाही तर मात्र तुम्ही हा नियम बदललाय असं गृहीत धरून आम्ही देखील जर का उद्या असा प्रचार केला तर आमच्यावरती तुम्हाला कारवाई करता येणार नाही, अन्यथा जर तसा नियम बदलला नसेल तर यांच्यावरती काय कारवाई केली ते आम्हाला सांगा। आता आज हा विषय पुन्हा काढण्याचं कारण असं की गेल्याच आठवड्यामध्ये आमची निशाणी आता बदललेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची निशाणी आता मशाल आहे आणि साहजिकच आहे, निवडणूक म्हटल्यानंतर एक प्रेरणा गीत लागतं। अगदी त्याला प्रचाराचं गीत म्हणा अथवा नका म्हणू, पण एक प्रेरणा पाहिजे। जसं पूर्वीचं आमचं एक शिवसेनेचं गीत आहे, ते गीत गावागावात खेड्यापाड्यात आजही कोणताही कार्यक्रम असला तरी जनता आवडीने आणि उत्साहाने ते ऐकते, वाजवते, गाते। तसंच आम्ही मशाल गीत हे आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलं होतं, याची तुम्हाला आठवण आहे। शिवसेना भवनमध्ये ज्या वेळेला निवडणूक आयोगाकडे गीत गेलं तेव्हा निवडणूक आयोगाने आम्हाला काल पत्र लिहिलेलं आहे आणि त्यातले 2 शब्द त्यांनी काढायला लावलेले आहेत। आता हे शब्द कोणते आहेत तर त्याच्यामध्ये
एक कडू असं आहे की हिंदू हा तुझा धर्म, जाणून घे हे मर्म, जीवन कर त्यास तू बहाल. आता याच्यातला हिंदू धर्म हा शब्द त्यांनी काढायला लावलेला आहे. आमच्यावरती जे टीका करतात, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, ते राज्यकर्ते आहेत, त्यांच्या हाताखाली हा निवडणूक आयोग काम करतो. आता त्यांनी सांगावं हिंदू धर्म काढायला लावणं हे योग्य आहे का? कारण मला असं वाटतं की मनोहर जोशींची जी केस झाली होती सुप्रीम कोर्टात, त्यामध्ये हिंदुत्व, हिंदू धर्म याच्याबद्दलची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की आम्ही कुठेही याच्यामध्ये हिंदू धर्माच्या आधारावरती मत नाही मागितलेलं. हिंदू धर्माच्या आधारावरती मत, आम्हाला हिंदू आहोत म्हणून मत द्या असं कुठे म्हटलेलं नाही. पण आम्ही हिंदुत्व सोडलं, आम्ही हिंदू धर्म सोडला हे आवई उठवणाऱ्यांनी आणि त्यांच्याकडचा चाकर असल्याप्रमाणे वागणाऱ्या निवडणूक आयोगाने याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर आहे, हे 2 व्हिडिओ तुम्हाला मी मुद्दामून दाखवले. त्याच्यामध्ये आपले तत्कालीन पंतप्रधान, मी तत्कालीन म्हणतो कारण आता निवडणुकीमध्ये सगळं काळजीवाहू असतं, पंतप्रधान असं म्हणालेले की बजरंगबली की जय बोलून तुम्ही बटन दाबा. अमित शहा म्हणाले की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला रामलल्लाचं दर्शन घडू. आम्ही सुद्धा राम भक्त आहोत, आम्ही सुद्धा हनुमान भक्त आहोत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. ज्या तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिले. अगदी भवानी तलवारीची सुद्धा एक गोष्ट किंवा एक प्रसंग हा सगळ्यांच्या हृदयामध्ये कोरला गेलेला आहे. कधीही एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना बोनी झाली काय, भवानी झाली काय असं आपण म्हणतो. आणि गेले कित्येक वर्ष जय भवानी जय शिवाजी ही घोषणा ही जनतेच्या हृदयामध्ये आहे. अगदी महाराष्ट्राच्या कडे कपारीत, काना कोपऱ्यात, गल्ली बोळात सगळीकडे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. आणि मी आपल्याला आठवण करून देतो की निवडणूक आयोगाला आम्ही त्यावेळेला हेही सांगितलं होतं आपल्याच माध्यमातून की जर हे त्यांना तुम्ही परमिशन त्यांना देत असाल तर मग उद्या मी हर हर महादेव बोललो किंवा जय भवानी जय शिवाजी ते आम्ही बोलणारच, ते कोणी थांबवू शकत नाही. तर तुमचा आक्षेप असता कामा नये. आता ते गीत जे आम्ही तुमच्या माध्यमातून जनतेसमोर दिलं होतं, त्या गीतामध्ये त्या गाण्याचा जोश एक वाढतोय आणि त्याच्यात बॅकग्राऊंडला, ज्याला आपण कोरस म्हणतो किंवा बॅकग्राऊंड म्हणतो, त्याच्यात जय भवानी जय शिवाजी ही घोषणा आहे. ही घोषणा आहे आणि त्या घोषणेमधल्या जय भवानी हा शब्द काढा हा निवडणूक आयोगाचा आम्हाला लेखी फतवा आलेला आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जय भवानी हा शब्द काढणार नाही. निवडणूक आयोगाने आमच्यावर कारवाई करणार असाल तर पहिलं मोदीजी आणि शहाजींवरती कारवाई करावी आणि मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचा अपमान तुम्ही केला, हा जर का मी आरोप केला तर त्याला निवडणूक आयोगाकडे उत्तर आहे काय?